वांग जाण्यासाठी घरगुती उपाय यावर यापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वांग यालाच दुसरा शब्द सुद्धा आहे मलाज्मा, पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन। तर हे कशामुळे होतं, त्याची कारणं काय आहेत आणि ती जाण्यासाठी काय उपाय आहेत किंवा मेडिकल ट्रीटमेंट केव्हा घ्यायला हवी या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली होती। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला काही मास्क सांगणार आहे, त्यानंतर काही क्रीम सांगणार आहे जे तुम्ही घरी बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठलं डाएट आपण घ्यायला हवं या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल। जर का तुम्हाला नुकतेच असे पिगमेंटेशन जाणवत असतील तर मात्र मी जे सांगितले ते निश्चितपणे फॉलो करा। पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की हे जे चट्टे आहेत हे वर्षानुवर्ष खूप दिवस झाले आता आहेत आणि खूप डार्क झाले असतील तर मात्र तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे। आणि डॉक्टर जे औषध देतात, काही वेळेला पोटातून औषधं देतात, तर त्या औषधांची सुद्धा गरज असते। परंतु जर का आपल्याला वांग असेल तर आपण अशा पद्धतीचे उपाय, घरगुती उपाय हे करत राहिलं तर ते बऱ्याचदा फेड आउट व्हायला मदत होतात, कारण त्याची कारणं आपल्याला माहिती नसतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारणं सुद्धा जाणून घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपली ही फॅमिली जी आहे ती ग्रो होती आणि ग्लो होतीये, कारण मी अशा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी घेऊन येत असते, त्यामुळे ग्रो होतीये आणि छान छान मास्क सांगत असते, वेगवेगळी पेय सांगत असते, त्यामुळे स्किन ग्लो सुद्धा होतीये। तर हे दोन्ही होणं खूप गरजेचं आहे। आता जे कोणी चॅनलवर नवीन आले असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर मी सांगेन की आपल्या या चॅनलवर DIY रेमेडीज, पॉडकास्ट आणि आणखीन अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते, तेव्हा आपली फॅमिली ग्रो आणि ग्लो होतीये। तर तुम्ही सुद्धा या फॅमिलीचा एक भाग व्हा आणि हे चॅनल लवकर सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल। तर हे पिगमेंटेशन आपल्याला का होतात हे आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे ही कारणं लक्षात आल्यानंतर आपल्याला जे पिगमेंटेशन झालंय त्याचं कारण हे आहे का हे तुम्ही शोधू शकाल। सन एक्सपोजर, हार्मोनल इम्बॅलन्स, त्यानंतर स्ट्रेस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे स्किन केअर प्रोडक्ट वापरतो त्याचा खूप भडीमार झाला। वेगवेगळे प्रोडक्ट जर का आपण ट्राय करत राहिलो तरी सुद्धा आपल्याला पिगमेंटेशन होऊ शकतात। त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। शिवाय व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि B12 ची जर कमतरता असेल तरी सुद्धा आपल्याला पिगमेंटेशन होऊ शकतात। तर ही झाली कारणं। ही कारणं आपण काय आहेत ही स्वतःची स्वतः अॅनालाइज करायला हवी आणि मग त्याप्रमाणे आपण आता उपाय करायचा आहे। आता यामध्ये ग्लायकोलिक ॲसिड, कोजिक ॲसिड आणि आर्बटिनसारखे घटक असलेले जे प्रोडक्ट असतात ते वापरणं गरजेचं असतं। तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर सुद्धा हे घटक असलेले जे क्रीम्स असतात ते तुम्हाला लावायला देतात, परंतु प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते, त्याची कारणं वेगळी असतात। त्यामुळे ती कारणं समजून घेणं किंवा डॉक्टरांना दाखवून त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं मेडिसिन्स घेणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे अशा वेळेला वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं। आता या वेळेला आपण कुठले पदार्थ खायला हवेत तर ॲव्होकाडो, लिंबू, दही, त्याच्यानंतर गाजर, संत्र, बदाम, वॉलनट या पदार्थांचा समावेश करणं हे खूप गरजेचं असतं। यामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि B12 याची जी कमतरता आहे ती पूर्ण होऊ शकते, म्हणून हे पदार्थ खावेत, त्यामुळे पिगमेंटेशन होणं कमी होऊ शकतं। आता फेस पॅक कुठला आपण तयार करणार आहोत, त्यासाठी काय घटक लागणार आहेत आणि ते का आपण घेणार आहोत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपण सगळ्यात आधी ग्रीन टी घेणार आहोत। आपण ग्रीन टी जे घेणार आहोत ते पावडर नाही घ्यायचे, तर प्रॉपर आपल्याला ग्रीन टी बनवून घ्यायचा आहे। जो आपण नॉर्मल ग्रीन टी बनवतो पण तो फ्लेवर्ड नसावा, साधा ग्रीन टी असावा, तर तो ग्रीन टी आपण घेणार आहोत। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि अँटी इन्फ्लेमेटरी आहे। UV रेजमुळे आपल्या चेहऱ्यावर जे डाग झालेले आहेत किंवा डलनेस आलेला आहे, पिगमेंटेशन झालेलं आहे, ते कमी होण्यासाठी अशा पद्धतीचं अँटीऑक्सिडंट खूप गरजेचं असतं आणि ग्रीन टीमध्ये प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ते आपल्या डिरेक्टली आपल्या चेहऱ्याला मिळतात आणि म्हणून आपण इथे ग्रीन टीचा वापर करणार आहोत। बऱ्याचदा पिगमेंटेशन हे सन रेजमुळे होत असतं आणि या सन रेजचं पिगमेंटेशन आहे ते कमी करण्यासाठी ग्रीन टी सारखा उत्तम पर्याय नाही। त्यामुळे आपण छानपैकी इथे ग्रीन टी बनवून घेतलेला आहे आणि ते छान गाळून घ्यायचं। साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला इथे ग्रीन टी लागणार
आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत मुलेथी पावडर। मुलेथी पावडर म्हणजे ज्येष्ठ मध पावडर। ज्येष्ठ मधामध्ये लिक्विडिन नावाचा जो अर्क असतो तो वांगासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो। जर का तुम्हाला प्रचंड प्रमाणात पिगमेंटेशन असेल तर अशा वेळेला ज्येष्ठ मध पावडर जी असते त्याचं सुद्धा तुम्ही लेप लावले तरी सुद्धा खूप फरक पडू शकतो। ज्येष्ठ मध पावडर हा आयुर्वेदिक घटक असून तो स्किनच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यासाठी अतिशय आश्चर्यकारक असा फरक आणू शकतो। त्यामुळे आपण ग्रीन टी बरोबर इथे ज्येष्ठ मध पावडर किंवा मग ज्येष्ठ मधची तुम्हाला एक अशी कांडी मिळते ती तुम्ही छान उगाळून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। पण आपण ज्येष्ठ मध पावडर इथे घेतो आहोत आता। तर ग्रीन टी आणि 1 चमचा ज्येष्ठ मध पावडर म्हणजेच मुलेथी पावडर। त्यानंतर आपण इथे व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेणार आहोत। ही ग्रीन कलरची जी व्हिटॅमिन ई कॅप्सूल आहे ती मेडिकलमध्ये मिळते। मागे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपण वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये कशी वापरायची आहे। आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही डायरेक्टली आपण कधीच चेहऱ्याला लावायची नाही कारण त्याच्यात प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि ते तुमच्या चेहऱ्याला हार्म करू शकतात, म्हणून ती प्रॉपर इतर घटकांमध्ये मिक्स करणं गरजेचं आहे। आता इथे जे कॉम्बिनेशन झालेलं आहे की मुलेथी पावडर, ग्रीन टी आणि व्हिटॅमिन ई हे कॉम्बिनेशन कमाल कॉम्बिनेशन आहे। यामुळे हायपर पिगमेंटेशनला अतिशय उपयोग होणार आहे आणि म्हणून हे छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे। एकच कॅप्सूल मी इथे घेतलेली आहे आणि छान हे मिक्स करून घेतलं आणि हा जो फेस पॅक आहे तो आठवड्यातून 2 ते 3 वेळेला आपण लावायचा आहे। जास्तीत जास्त 3 वेळेला आणि कमीत कमी 1 वेळेला असं आपण लावायचं आहे। आणि हा लावल्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने आपण चेहरा धुवायचा आहे। थोडासा चेहऱ्याला लावल्यानंतर वाळू द्यायचा, छानपैकी तो चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि मग थंड पाण्याने धुवायचा आहे। चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चेहरा एकदम ब्राईट दिसतोय, पण अशा वेळेला आपण मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं असतं। त्यामुळे कुठलाही फेस पॅक लावल्यानंतर मी तुम्हाला लगेचच सांगते की तुम्ही मॉइश्चरायझर लावायला हवं। पण आता हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा फेस ऑइल मिळतात, जे फेस ऑइल तुमच्या हायपर पिगमेंटेशनसाठी सुद्धा खूप उपयोगी ठरू शकतात। तर कुठले कुठले फेस ऑइल वापरायला हवेत किंवा कुठल्या फेस ऑइलनी तुम्ही तुमचा चेहरा मसाज करायला हवा यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। जर का तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हो आम्हाला कुठलं ऑइल वापरायचं हे हवं आहे, मी नक्की सांगेन। तर अशा पद्धतीनं हा झाला आहे आपला फेस पॅक। आता आपण फेस क्रीम बनवणार आहोत, जे फेस क्रीम हायपर पिगमेंटेशनसाठी मलाज्मा म्हणजेच वांग याच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। तर आता आपण फेस क्रीम बनवण्यासाठी इथे तुरटी पावडर म्हणजे फिटकरी पावडर घेणार आहोत आणि ही तुरटी पावडर जी आहे ही अतिशय गुणकारी आहे, औषधी आहे। सौंदर्य प्रसाधनांमध्ये या तुरटी पावडरचा बऱ्याचदा उपयोग होतो, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हायपर पिगमेंटेशन जातं। कारण यामध्ये ब्राईट करणारे गुणधर्म आहेत। तुमच्या चेहऱ्यावर एक उजळपणा आणण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ते सगळे गुण तुरटीमध्ये आहेत आणि म्हणून मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की तुरटीपासून तुम्ही कसे कसे सौंदर्य प्रसाधनं घरच्या घरी बनवू शकता किंवा कुठले फेस पॅक बनवू शकता। तर या तुरटी पावडरपासून आज मी तुम्हाला क्रीम कसं बनवायचं हे सांगते आहे। स्प्रियाचं जे ॲलोवेरा जेल आहे ते खूप छान आहे, त्यामध्ये त्यांनी नॅचरली व्हिटॅमिन ई चा समावेश करून दिलेला आहे आणि ते बिलकुलही कलर्ड नाही आहे, त्यामुळे मी ते प्रेफर करते। बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्प्रियाचं जे ॲलोवेरा जेल आहे ते खूप छान आहे आणि कोल्ड प्रेस असं ते ॲलोवेरा जेल आहे आणि ॲलोवेरा जेलचे तुमच्या चेहऱ्यासाठी किती सारे फायदे आहेत हे आता तुम्हालाच पाठ झाले असतील कारण मी इतक्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय। इथे तुरटी जी आहे ती तुरटीची वडी मी छानपैकी खलबत्त्यामध्ये आता ठेचून घेतली आणि त्यातली चिमूटभरच आपल्याला वापरायची आहे। आणि इकडे 2 चमचा ॲलोवेरा जेल घेतलं आहे, स्प्रियाचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि यामध्ये आता चिमूटभर जेव्हा तुम्ही तुरटी टाकता त्यावेळेला लिक्विड फॉर्म तयार होतो, म्हणजे तिथे क्रीम तयार न होता असं पाण्यासारखं थोडंसं व्हायला लागतं। आणि मग यामध्ये आपण आता अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि ते मिक्स करणार आहोत, ते फेटून घेणार आहोत। फेटल्यानंतर जे क्रीम तयार होतं, जे टेक्स्चर तयार होतं हे झालं आपलं क्रीम। आणि हे क्रीम आपण रोजच्या रोज बनवायचं आहे आणि रोजच्या रोज त्यांनी मसाज करायचा आहे।
किमान 2 ते 3 मिनटं तरी तुम्ही यांनी छानपैकी मसाज करा. चेहऱ्यावर तसंच ठेवा एक 5 ते 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर चेहरा धुवून टाका. ही क्रीम तुम्ही रोज वापरली तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही रोज यानं मसाज करणं गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर जे काही पिगमेंटेशन असतील, वांगाचे चट्टे असतील, तर ते हळूहळू फेड आउट व्हायला मदत होणार. आता हे सगळं जे मी सांगितलेलं आहे, मास्क आणि क्रीम हे कधी कधी लावायचं, तर फेस पॅक आठवड्यातून 3 वेळेला लावायचा आहे आणि क्रीम मात्र तुम्हाला रोज रात्री झोपताना लावायचं आहे. असं तुम्ही सलग महिनाभर केल्यानंतर तुम्हाला याचे 100% रिझल्ट येणार आहेत. आणि हे रिझल्ट आल्यानंतर मात्र मला अजिबात सांगायला विसरू नका. ज्यांचे खूप मोठे मोठे असे चट्टे आहेत त्यांना मात्र मी नक्की सांगेन की या अशा रेमेडीने तुमच्या चेहऱ्याला अजिबात फरक पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची गरज लागणार आहे. परंतु जेव्हा छोटे छोटे आपल्याला दिसायला लागतात की छोटेसे चट्टे यायला सुरुवात झालेली आहे किंवा आपण खूप उन्हामध्ये होतो त्यामुळे आपल्याला झालं हे लक्षात येतं, किंवा हार्मोनल चेंजेस आहेत बाबा त्याच्यामुळे झालेलं आहे, अशा याला डाएटमध्ये बदल करणं आणि मी सांगितलेल्या या गोष्टी केल्या तर निश्चितपणे फरक पडेल. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.